तुला माझी अडचण ऐकायची ना? माझी अडचण हीच आहे की तुझ्यासोबत जर पबला यायचं असेल तर ते शॉर्ट्स घाला, वन पीस घाला, खाली हाय सँडल्स घाला, मग तो सगळा लवाजमा घेऊन पबमध्ये जा, तुझ्यासमोर नाचा, नाचताना मी अनकम्फर्टेबल, मी ज्या कपड्यात कम्फर्टेबल आहे ते जर घालून आले तर तू ऑकवर्ड का? तर असे कपडे घालून पबमध्ये कोणीच जात नाही. मला जर एवढीच नाचायची हौस असेल ना तर मग मी नवरात्रीत नाचेल, गणपतीत नाचेल किंवा माझ्या मैत्रिणीच्या लग्नात नाचेल, पण माझ्या कम्फर्ट झोननुसार. तुला तिथे ये बोललं तर तुला तिथे डाऊन मार्केट वाटणार. रात्रभर मित्रांसोबत दारू पीत नाचलेलं तुला चालतं. मी नाही राहू शकत तुझ्या मित्रमैत्रिणींसारखी अशी रात्रभर बाहेर. माझे आई वडील असतात घरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवणासाठी ते माझी वाट बघत असतात. काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हा बॉयफ्रेंड लोकांचा? एकतर भर रस्त्यात प्रेमाच्या नावाखाली सगळ्यांसमोर खांद्यावरती हात टाकायचा आणि आम्ही तुमच्या मित्रांसोबत तुमचा हात पकडायला गेलो तर तुमच्या अंगात जाखीर घाण येतो आणि तुमचा सक्त लोंढा होतो. एखाद्या मित्राने जर 90 पाजली की लगेच व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम सगळीकडे नको नको ते दोस्ती यारीची स्टेटस टाकून मोकळे. परवा काय टाकलं होतंस? आपली दोस्ती फुल टाइम मस्ती. ही जेव्हा मस्ती उतरते, पैसे संपतात, तेव्हा प्रत्येक बॉयफ्रेंडला आठवते गर्लफ्रेंड. मग हाय बाबू, हाय शोना, मग बाबू कसं आहेस? तुम्हाला काय वाटलं गुलू 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 बोललं म्हणजे आम्ही येडे? आम्ही जेवढे येडे वाटतो ना तेवढे येडे आम्ही नाही आहोत. बाकीच्या पोरींना जाऊन बॉयफ्रेंडला जाऊन विचारा त्यांच्या की त्यांचे किती नखरे असतात ते. मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, मला पिझ्झाच पाहिजे, मला बर्गरच पाहिजे, मला इथेच जायचं, मग तिथेच जायचं. पण आम्हा मराठी मुलींच्या काय अपेक्षा असतात? फक्त एक प्रेमाचा फोन कॉल, बस, प्रॉब्लेम सॉल्व.